आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। बातमीपत्राच्या आधी एक महत्त्वाची बातमी। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेलं विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भोवलं आहे। नारायण राणे यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे। रत्नागिरी पोलिसांनी त्यांच्या अटकेची कारवाई केली। यावेळी नितेश राणे आणि समर्थकांनी गाडी अडविण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांचा मोठा फौजफाटा तेथे तैनात होता। पोलीस नारायण राणेंना घेऊन रवाना झाले। नमस्कार, मी अंकिता स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। छाननीनंतर आता अर्ज माघारीचे वेध। अफगाणिस्तानवरील घडामोडींचा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम। मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने निवेदन सादर। पीओपी मूर्तींवर बंदी संदर्भात श्रीराम सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। ढोणेवाडी येथे सांस्कृतिक भवनासाठी मंत्री शशिकला जोले यांचा 25 लाखाचा निधी। सेवाभावी सिस्टरला हवा आहे मदतीचा आधार। शहर परिसराला लागले गणेशोत्सवाचे वेध। खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटांनी एकी करण्याचे आवाहन। राष्ट्रीय पक्षांना बंडखोरीची लागण। भारतासमोरील नवी आव्हाने या विषयावर ऑनलाईन विशेष संवाद संपन्न। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अन्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अन्वेकर गोल्ड। अन्वेकर गोल्ड 8843 8863। आता पाहूयात सविस्तर बातम्या। महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी सोमवारी मोठ्या चुरशीने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। अखेरच्या दिवशी अनेक जणांनी उत्साही वातावरणात अर्ज दाखल करून नगरसेवक होण्याची इच्छा प्रकट केली आहे। मंगळवारी उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे। आता अर्ज माघारीचे वेध लागले आहेत। नगरसेवक होण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या मोठ्या गर्दीमुळे आता यातील चुरस अधिकच वाढली आहे। या खेपेस आपणाला नगरसेवक पदाची संधी मिळावी यासाठी इच्छुकांची धडपड सुरू आहे। अर्ज भरणा करण्याच्या अखेरच्या दिवशी विक्रमी अर्ज दाखल होण्याचे चिन्ह स्पष्ट होते। त्यानुसार एकाच दिवशी 434 अर्ज दाखल झाले। यापूर्वी दाखल झाले 85 अर्ज मिळून आता एकूण 519 अर्ज दाखल झाले आहेत। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले आहेत। त्याचबरोबर राष्ट्रीय पक्ष असणाऱ्या भाजप आणि काँग्रेस यांनी या खेपेस पक्षाच्या अधिकृत चिन्हावर निवडणुका लढविण्याचा निर्धार केला आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी बहुरंगी लढती होणार आहेत। छाननी प्रक्रियेनंतर उमेदवारांच्या माघारीचा टप्पा पूर्ण होणार आहे। त्यामुळे उपलब्ध वेळात दबाव तंत्राचा वापर करून माघारीची प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी धडपड सुरू झाली आहे। निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे अंतिम चित्र त्यानंतर स्पष्ट होणार आहे। अफगाणिस्तानातील घडामोडींचा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम। तालिबानने सत्ता हाती घेतल्याने अफगाणिस्तानचा भारतासोबतच्या व्यापारी संबंधावर मोठा परिणाम झाला आहे। दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध शतकांपासून आहेत। पारंपरिक व्यापाराव्यतिरिक्त भारताने अफगाणिस्तानातील अनेक मोठ्या प्रकल्पांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक केली आहे। तालिबानची सत्ता आल्यानंतर आयात निर्यात आणि मोठ्या प्रकल्पांवर थेट परिणाम होत आहे। भारत अफगाणिस्तानमधून सुमारे 85% सुक्या मेव्यासह बहुतेक तिखट मसाल्यांची आयात करतो। अफगाण निर्यातीमध्ये ताजी फळे, अंजीर, अक्रोड, बदाम, जर्दाळू, हिरवा आणि काळा मनुका, सुगंधी हिंग आणि अंजीर यांचा समावेश आहे। भारतातून निर्यातीत कापड, औषध, वैद्यकीय उपकरणे, संगणक, हार्डवेअर साहित्य, सिमेंट, साखर आणि कृत्रिम तंतू यांचा समावेश आहे। व्यापार मार्ग बंद झाल्याने सरकार आणि तालिबान यांच्यात अद्याप व्यापार करार झालेला नाही। गेल्या आठवड्यात भारतातील सुक्या मेव्याच्या किमती दुप्पट आणि तिप्पट झाल्या आहेत। त्यामुळे व्यापारी आणि ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे। दोन्ही देशांमधील आयात निर्यात मोठ्या प्रमाणात भारताच्या बाजूने झुकलेली आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये भारताच्या निर्यातीत मोठ्या प्रमाणात 63% वाढ झाल्याचे विश्लेषणातून समोर आले आहे।
मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने निवेदन सादर। सार्वजनिक गणेशोत्सवासंदर्भात प्रशासनाने लागू केलेल्या अटी मागे घ्याव्यात, त्याचप्रमाणे बेळगावचा पारंपरिक उत्सव साजरा करण्यासाठी विनाशर्त अनुमती द्यावी अशी मागणी मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले। तसेच जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांच्याशी या संदर्भात चर्चा करण्यात आली। बेळगावच्या पारंपरिक वैभव उत्सवाचे वैभव टिकवून ठेवण्यासाठी या उत्सवाला विनाशर्त अनुमती देण्यात यावी, त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी श्रीमूर्ती बसवण्यासाठी जागा उपलब्ध नाही त्या ठिकाणी मंडप घालण्यासाठी अनुमती द्यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे। यावेळी मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, कार्याध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, माजी महापौर मालोजी अस्टेकर, विकास कलघटगी, सतीश गौरगोंडा आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। POP मूर्तींवर बंदी संदर्भात श्रीराम सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। गणेशोत्सव अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपला आहे। साऱ्यांनीच गणेशोत्सवाची तयारी सुरू केली आहे। मूर्तिकारांनी यावर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार केल्या आहेत, मात्र या मूर्तींमुळे प्रदूषण होत आहे, तेव्हा पुढील वर्षी आधीच मूर्तिकारांना प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती करू नये या आदेशासह त्यांच्याकडून ठोस आश्वासन घ्यावे आणि पर्यावरण अबाधित राखावे अशी मागणी श्रीराम सेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली। महसूल अधिकारी SM परगी यांना निवेदन देण्यात आले। यावेळी मुत्तन्ना वर्गी, मोहन चव्हाण, रवी कोकितकर, राजू खापण्णावर, विनायक अग्रोळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। जिल्हा प्रशासन दरवर्षी POPच्या मूर्तींवर बंदी घालत असते, मात्र सण तोंडावर येताच हा आदेश काढला जातो। हे अत्यंत चुकीचे आहे। तेव्हा यावर्षीचा गणेशोत्सव झाल्यानंतरच गणेश मूर्तिकारांची बैठक घेऊन त्यांना सूचना द्यावी अशी मागणी करण्यात आली। ढोणेवाडी येथे सांस्कृतिक भवनासाठी मंत्री शशिकला जोल्ले यांचा 25 लाखाचा निधी। ढोणेवाडी येथील श्री संत सद्गुरू आप्पा महाराज मठ सांस्कृतिक भवनाचा पायाखुदाई शुभारंभ ज्योतिप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आला। या भवनासाठी गेल्या अनेक वर्षांपासून येथील भाविकांची मागणी होती। याची दखल घेत धर्मादाय खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले आणि खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी PRED या जिल्हा पंचायतीच्या योजनेतून 25 लाखाचा निधी मंजूर केला आहे। प्रारंभी ग्रामपंचायत सदस्या सुरेखा पाटील, नंदिनी कांबळे, स्नेहा घाटगे यांच्या हस्ते पूजा झाली। त्यानंतर श्रीफळ मान्यवरांच्या हस्ते वाढविण्यात आला। यावेळी सद्गुरू आप्पा महाराज भजनी मंडळाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन ज्योतिप्रसाद जोल्ले यांचा सत्कार करण्यात आला। प्रास्ताविक संतोष हिरीकुडे, सूत्रसंचलन शिवाजी खोत, तर आभार प्रशांत कांबळे यांनी मानले। बऱ्याच वेळा सांगितलं गेलं होतं आणि त्याची पूर्तता आज अण्णावहिनींच्या हस्ते झालेली आहे आणि त्याचं इस्टिमेट व्हॅल्यू हे 25 लाख आहे। 25 लाखामध्ये आमचे कॉन्ट्रॅक्टर देखील चांगले आहेत, ते भारतीय जनता पक्षाचेच नेते आणि कार्यकर्ते आहेत, त्यामुळं त्यांनी अत्यंत गुणवात्मक तुमची इमारत होईल। त्यांच्याशी तुम्ही चांगल्या पद्धतीने शक्य निर्माण करून ही इमारत पूर्ण करून घ्यावी। सेवाभावी सिस्टरला हवा आहे मदतीचा आधार। ग्रामीण भागातून येऊन तिने आपले शिक्षण पूर्ण केले आहे। सेवाव्रताचा वसा घेऊन आता नर्सिंग अभ्यासक्रम करायचा आहे, मात्र त्यासाठी शुल्क भरणा करण्यासाठी तिला समाजाच्या मदतीचा आधार हवा आहे। दानशूर व्यक्ती आणि सामाजिक संस्थांनी यासाठी एक पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे। बेळगुंदी गावची कन्या असणाऱ्या शीतल रवळनाथ बुरुड हिची ही कथा आहे। शीतल हिचे वडील बुरुड काम करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवितात। सध्याच्या कोरोनाच्या कालावधीत त्यांचा व्यवसाय जेमतेम प्रमाणात सुरू आहे, त्यामुळे आर्थिक अडचणींचा डोंगर तिच्या समोर उभा ठाकला आहे। आपल्या गुणवत्तेच्या जोरावर 12वीत तिने उत्तम गुण मिळवून सेवाभावी नर्सिंग अभ्यासक्रमाची निवड केली। त्यानंतर त्यासाठीची प्रवेश परीक्षा देखील दिली, त्यामधून तिला सरकारी जागेचा लाभही मिळाला। मात्र तिला उडपी येथे जाऊन शिक्षण घ्यावे लागणार होते, परंतु ग्रामीण भागातील मानसिकतेनुसार तिच्या पालकांकडून तिला बाहेरगावी पाठविणे अशक्य होते। त्यामुळे तिने आता थर्ड गेट टिळकवाडी येथील विनय कॉलेज ऑफ नर्सिंग मध्ये प्रवेश घेतला आहे। थोडेफार पैसे जमवून पालकांनी तिच्या इच्छेनुसार नर्सिंग अभ्यासक्रमाची अपेक्षा पूर्ण करण्याचा आटापिटा केला आहे। मात्र उर्वरित शैक्षणिक खर्च भरून काढण्यासाठी अडचणींचा डोंगर उभा ठाकलाय। याची समाजाने नोंद घ्यावी आणि तिच्यासाठी आपल्या परीने मदतीचा हात देण्याची गरज व्यक्त होत आहे।
शहर परिसराला लागले गणेशोत्सवाचे वेध। गणेशोत्सवाची चाहूल लागल्यामुळे शहर आणि परिसरात श्री गणेश मूर्तींचे आगमन झाले आहे। त्याचप्रमाणे मूर्तींवर अखेरचा हात फिरविण्यासाठी मूर्तिकारांची लगबग देखील सुरू झाली आहे। मोठ्या आकाराच्या सार्वजनिक मूर्ती बाहेर पाठविण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू झाली आहे। तसेच शहर आणि परिसरात बाहेर गावाहून आलेल्या मूर्तींचे बुकिंग देखील सुरू झाले आहे। गणेशोत्सवाच्या दृष्टीने बेळगाव शहर तयारी करू लागले असून भक्तांचा उत्साह दिसून येऊ लागला आहे। प्रशासनाने सार्वजनिक उत्सव आचरणासाठी कोरोनाचे काही निर्बंध घातले आहेत, त्यामुळे त्यांचे पालन करून उत्सव साजरा करावा लागणार आहे। मात्र या निर्बंधांमुळे भक्तांच्या उत्साहावर कोणताही परिणाम झालेला नाही। प्रशासनाशी संघर्ष करून उत्सव आचरण करण्यासाठी गणेशोत्सव मंडळांची तयारी देखील सुरू झाली आहे। घरगुती गणेशोत्सवात या दृष्टीने भक्तगण तयारी करू लागले आहेत। या संदर्भात काही मूर्तिकारांशी संवाद साधला असता त्यांनी आपण या उत्सवाच्या पूर्ण तयारीत गुंतलो असल्याचे सांगितले। खानापूर महाराष्ट्र समितीच्या दोन्ही गटांनी एकी करण्याचे आवाहन। खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती ही एकनिष्ठ समिती होती। असे असताना गेल्या काही वर्षांपासून खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीत 2 गट झाले। त्याचा परिणाम मराठी माणसावर झाला। त्यामुळे मराठी माणूस समिती सोडून राष्ट्रीय पक्षाकडे वळला। खरे पाहता मराठी भाषा टिकविण्यासाठी मराठी माणसाला समितीच्या झेंड्याखाली आणण्यासाठी खानापूर तालुक्यातील दोन्ही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या गटाने एकत्रित येणे ही काळाची गरज आहे, असे विचार माजी आमदार दिगंबरराव पाटील यांनी सोमवार दिनांक 23 रोजी खानापूर येथील शिवस्मारकात बोलविलेल्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले। प्रारंभी सचिव आबासाहेब दळवी यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले। यावेळी जयवंत बिर्जे म्हणाले की खानापूर तालुक्यात माजी आमदार दिगंबरराव पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत। त्यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समितीची निवड करून समितीला बळकटी दिली तर कुणाचीही अडचण होणार नाही। यावेळी आबासाहेब दळवी यांनी दोन्ही समित्या एका झेंड्याखाली आल्यास समितीत जिवंतपणा येईल आणि मराठी भाषा टिकेल असे सांगितले। बैठकीला ज्येष्ठ नेते पुंडलिक मामा चव्हाण, विलास बेळगावकर, मुरलीधर पाटील, प्रकाश चव्हाण, महादेव घाडी, रुक्माना झुंजवाडकर, प्रवीण पाटील तसेच समिती कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रीय पक्षांना बंडखोरीची लागण। मनपा निवडणुकीसाठी पहिल्यांदाच राष्ट्रीय पक्षांनी आपल्या चिन्हाचा वापर करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे इच्छुकांची संख्या मोठी होती, पण अनेकांना उमेदवारी हुकली। त्यामुळे राष्ट्रीय पक्षांना बंडखोरीची लागण झाली असून मनधरणीचे आवाहन त्यांच्या समोर आहे। राज्यस्तरावर बेळगाव महापालिका निवडणुकीला मोठे महत्त्व आले आहे। त्यामुळे राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे। सर्वात पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढविण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे इच्छुकांची संख्या वाढली होती। त्याच दरम्यान हो ना करत काँग्रेसनेही ही निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढविण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी उमेदवारांची नावे जाहीर केली। ही नावे जाहीर करताना बंडखोरी होणार नाही याची दखल घेण्याचा प्रयत्न झाला। भाजपने रविवारी रात्री आणि सोमवारी दुपारपर्यंत सर्व उमेदवारांची नावे जाहीर केली, तरी असंतुष्टांची संख्या मोठी होती। काहींनी आमदारांसमोरच नाराजी व्यक्त करत उघडपणे पक्षाविरोधात उमेदवारी दाखल करण्याचा इशारा दिला। काँग्रेसमध्येही हीच अवस्था असून बंडखोरांना आवरण्याचे आवाहन त्यांच्या समोर आहे। दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांसह आप, निजत, MIM हे राजकीय पक्षही निवडणुकीत उभे ठाकले आहेत। भारतासमोरील नवी आव्हाने या विषयावर ऑनलाईन विशेष संवाद संपन्न। अफगाणिस्तानमध्ये घडवून आणण्यात आलेल्या सत्तापालटच्या मागे पाकिस्तानची मोठी भूमिका आहे। तेथे लढणाऱ्या 50-60 हजार तालिबानी आतंकवाद्यांच्या सोबत पाकिस्तानचे 30-40 हजार सैन्य आणि सैन्याधिकारी आहेत। ते तालिबान्यांना नेतृत्व देण्याची भूमिका बजावत आहेत, परंतु हवाई लढाई करणारे अमेरिकी सैन्य आणि शस्त्र खाली ठेवणाऱ्या अफगाणिस्तानी सैन्यांप्रमाणे भारताचे सैन्य नाही। भारतातील सैन्य मैदानात उतरवून सडेतोड उत्तर देणारे असल्यामुळे काश्मीरमध्ये तालिबान्यांनी आक्रमण केल्यास त्याला चोख उत्तर दिले जाईल, असे स्पष्ट प्रतिपादन सैन्याचे 18 गॅलेंट्री पुरस्कार मिळालेले ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले। हिंदू जनजागृती समिती आयोजित तालिबान भारतासमोरील नवी आव्हाने या ऑनलाईन विशेष संवादात ते बोलत होते। हा कार्यक्रम 13,000 लोकांनी पाहिला। यावेळी बोलताना हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरू डॉक्टर चारुदत्त पिंगळे म्हणाले की समाजवादी पार्टीचे खासदार
हवालदार शफीर कुर्कहमान बर्क तसेच मुनवर राणा आणि स्वरा भास्कर यांनी अप्रत्यक्षपणे तालिबानची बाजू घेऊन भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर अपकीर्त केले आहे। भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय महासचिव श्री अनिल धीर म्हणाले की आज तालिबानमधील भूमिकेवरून पाक आणि चीन खुश असेल तरी उद्या ते अडचणीत आल्याशिवाय राहणार नाहीत असे त्यांनी सांगितले। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। Poddar Brothers Jewelers, A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। येथून जवळच असलेल्या महाराष्ट्रातील येळगुड तालुका हातकणंगले येथील रविवारपासून बेपत्ता असलेल्या प्रणाली युवराज साळुंखे या 9 वर्षीय मुलीला सावत्र बापानेच पंचगंगा नदीत फेकून दिल्याची कबुली दिली आहे। पुरोगामी महाराष्ट्रात मुरगोडची घटना ताजी असतानाच पुन्हा कोल्हापूर जिल्ह्यात ही घटना घडल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे। सावत्र बाप युवराज साळुंखे यास फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे। आज मंगळवारी सकाळी मयत प्रणालीचा मृतदेह शोधून काढण्यात इचलकरंजी नगर परिषद आपत्ती व्यवस्थापनाच्या सदस्यांना यश आले आहे। तांत्रिक बोटीच्या सहाय्याने मुलीचा मृतदेह पंचगंगा नदीतून बाहेर काढण्यात आला। येळगुड येथे गावातून शोकाकुळ वातावरणात प्रणालीची अंत्ययात्रा काढण्यात आली। या प्रकरणी नराधम वडील युवराज साळुंखे याला इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। पोलिसांनी 24 तासात या घटनेचा छडा लावून बापास गजाआड केल्याने हुपरी आणि इचलकरंजी शिवाजीनगर पोलिसांचे कौतुक केले जात आहे। नारायण राणे यांच्याच विधानावरून मुंबईत गदारोळ। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना वादग्रस्त विधान केल्याने शिवसेनेकडून संताप व्यक्त केला जात आहे। रायगड येथील महाडमध्ये राणेंची जन आशीर्वाद यात्रा पोहोचली त्यावेळी पत्रकारांशी बोलताना स्वातंत्र्य दिनाच्या भाषणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना राणेंनी मी असतो तर कानाखाली लगावली असती असं वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं। या वक्तव्यानंतर मध्यरात्रीपासून महाराष्ट्र शिवसेनेकडून विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत। दरम्यान नारायण राणे यांचे निवासस्थान असलेल्या जुहू येथील बंगल्यावर युवा सेनेतर्फे जोरदार आंदोलन करण्यात येत आहे। जुहू इथल्या नारायण राणे यांच्या घराबाहेर राणे समर्थक आणि शिवसैनिक आमने सामने आल्याने मोठा गोंधळ उडाला आहे। वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे। यावेळी नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। नारायण राणेंच्या या वक्तव्याविरोधात मध्यरात्रीच दादरमध्ये पोस्टरबाजी करण्यात आली होती। स्थानिक शिवसेना नगरसेवक अमेट घोले यांनी दादर टीटी परिसरात पोस्टरबाजी केली होती, मात्र पोलिसांनी अवघ्या 1 तासात हे पोस्टर हटवले आहेत। पोलीस हवालदारने घडविले माणुसकीचे दर्शन।
वाढदिवस म्हटले की पार्टी आणि इतर खर्चासाठी अनेक जण पैसे खर्च करत असतात, त्यामध्ये सरकारी सेवक असो किंवा खासगी कर्मचारी, पण याला अपवाद नाहीत। मात्र कागल पोलीस स्टेशन मधील पोलीस हवालदार विनायक अवताडे हे अपवाद ठरले आहेत। याला कारणही तसेच आहे। हवालदार विनायक अवताडे यांचा दिनांक 23 ऑगस्ट रोजी वाढदिवस होता। वाढदिवसाच्या अवाढवी खर्चाला मूठ माती देऊन विनायक अवताडे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत प्रेरणादायी कार्य केले आहे, जेणेकरून अनेक मंडळींनी घेण्यासारखे आहे। आपल्या वाढदिवसानिमित्त पोलीस हवालदार विनायक अवताडे यांनी मत्तीवडे तालुका निपाणी येथील भारतीय समाज सेवा निराधार आश्रमातील निराधार नागरिकांना 2 वेळा पुरेल एवढे भोजन दान केले। इतकेच नाही तर स्वतः पोलीस कर्मचारी असून देखील पंक्तीत बसलेल्या त्या निराधार नागरिकांना भोजन वाटप केले। ते इतक्यावरच थांबले नसून आश्रम चालक अमर पवार यांचे निराधार आश्रमाचे कार्य पाहून रोख रक्कम 5000 रुपये खर्चासाठी काढून दिले। या केलेल्या मदतीबद्दल अमर पवार यांनी पोलीस हवालदार विनायक अवताडे यांचे आभार मानले। लमाणी समाजाच्या अवमानाचा निषेध। महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना झालेल्या वादावादी वेळी लमाणी समाजाच्या संदर्भात अवमानकारक वक्तव्य करण्यात आले आहे। याचा समस्त कर्नाटक तांडा रक्षण वेदिके या संस्थेच्या वतीने निषेध करण्यात आला। या संदर्भात दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। या निवेदनात म्हटले आहे की भाजपच्या वतीने लमाणी समाजातील एका उमेदवाराला तिकीट देण्यात आले आहे। त्यावेळी संतप्त झालेल्या दत्ता बिलावर नामक एका व्यक्तीने अत्यंत अर्वाच्य शब्दात शिवीगाळ करून समस्त समाजाचा अपमान केला आहे। याचा निषेध नोंदविण्यात येत आहे। तसेच त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे। संघटनेच्या सदस्यांनी हे निवेदन सादर केले। उजगाव येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे उद्घाटन। श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांप्रदायिक पारायण सोहळ्याचे आज उजगाव येथील मध्यवर्ती गणेश विठ्ठल मंदिरामध्ये उद्घाटन करण्यात आले। श्रावण महिन्यामध्ये दरवर्षी 2 दिवसाचा पारायण केला जातो। हे पारायण गुरुवर्य हबप परशुराम लक्ष्मण चौगुले महाराज आलतगा यांच्या कृपा आशीर्वादाने सोमवार दिनांक 23, मंगळवार दिनांक 24 अखेर होणार आहे। या पारायणाची मुहूर्तमेढ हबप उमेश लक्ष्मण पावशे यांच्या हस्ते करण्यात आली। पारायण सोहळ्याचे उद्घाटन ग्रामपंचायतीचे अध्यक्ष जावेद जमादार यांच्या हस्ते ध्वजवंदन करून करण्यात आले। तसेच पारायण मंडपाचे फीत कापून उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य मोनापा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मंदिरातील विविध मूर्तींचे पूजन ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण तेरसे, बळवंतराव पावशे, यादव कांबळे, हनुमंत बुवा, दत्ता बेनके, उपाध्यक्ष मथुरा तेरसे, गजानन नाईक, सूरज सुतार, योगिता देसाई, स्मिता खांडेकर, नागरत्ना कोरडे, रूपाली गिरी, रूपा गोंधळी, माधुरी पाटील, अमरीन बंकापुरे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी पारायण यांचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य LD चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले। पारायण मंडळाच्या वतीने सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा शाल श्रीफळ देऊन पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला। पतंजली योग समितीतर्फे रक्षाबंधन। पतंजली योग समितीतर्फे रविवारी पहाटे 5:30 वाजता टीव्ही सेंटर बुडा कॉम्प्लेक्स येथे रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला। मोहन बागेवाडी, सिद्धारूढ हलसदार, BM कळेगुड्डी, राजश्री टिपशेट्टी, शांता जंगल यांच्या हस्ते ज्योतिबा भादवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली यज्ञ करण्यात आला। किरण मनोळकर यांनी मार्गदर्शन केले। अंजली गाडगीळ यांनी भारतीय संस्कृतीत रक्षाबंधन परंपरा पूर्वापार चालत आली असून आजच्या पिढीस एकत्र ठेवण्यासाठी याचे महत्त्व आहे असे सांगितले। हरिकिसन ठक्कर यांनी ही माहिती दिली। रेणुका देवलत्ती, SM कलुती, चित्रा सपले, SM चवडी उपस्थित होते। BM कळेगुड्डी यांनी आभार मानले। कंगराळी खुर्द येथे 15व्या वित्त आयोगातील विकास कामांना प्रारंभ। कंगराळी खुर्द या गावात 15व्या वित्त आयोगातील अनुदानातील कामांना प्रारंभ झालाय। विशेष म्हणजे या कामांचा शुभारंभ त्या परिसरातील नागरिकांच्या हस्ते करून ग्रामपंचायतीने एक नवा पायंडा पाडला आहे। 15वा वित्त आयोग आणि महात्मा गांधी रोजगार हमीतून जवळपास 80 लाखांची कामे होणार आहेत। त्यापैकी एक नारायण गल्लीतील CC रस्ता कामाच्या कॉन्क्रीटीकरण। त्या भागातील नागरिक पैलवान कल्लापा पाटील, बसवंत पाटील, बाळू पाटील, शिवाजी जाधव आणि गोपाळ पाटील यांनी मशीन पूजन, पुष्पहार अर्पण आणि श्रीफळ वाढवून केले। ग्रामपंचायत अध्यक्षांसह अन्य सर्व सदस्यांनी प्रेक्षकांची भूमिका निभावून जातीने उपस्थित राहून काम दर्जेदार होईल याकडे लक्ष दिले जाईल असे सांगितले।
मुडलगीत पोलीस निलंबित। बेकायदा व्यवसायात सहभाग घेऊन प्रोत्साहन देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी यांनी चांगलाच झटका दिला आहे। मुडलगी पोलीस स्थानकातील पोलिसांवर निलंबनाची कारवाई करून पोलीस स्थानकाच्या अधिकाऱ्यांना नोटीस जारी करण्यात आली आहे। बेकायदा व्यवसायाला निर्बंध घालण्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी मुडलगी पोलीस स्थानकातील कॉन्स्टेबल DG कोण्णूर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली। मुडलगी पोलीस उपनिरीक्षक आणि CPIला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। यामुळे जिल्हा पोलिसात खळबळ माजली आहे। पोलीस प्रमुखांनी सूचना करूनही बेकायदा धंद्यांवर कारवाई करण्यात सदर पोलिसांनी हलगर्जीपणा दाखवला होता। जुगार मटक्यावर नियंत्रणाची सूचना देण्यात आली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। गोकुळ नगरात निवृत्त पोलिसाचे घर फोडले। गोकुळनगर निलजी येथील निवृत्त पोलिसाच्या घराचा दरवाजा तोडून 40 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली। घटनेची नोंद मारिहाळ पोलीस स्थानकात झाली आहे। या प्रकरणी ईश्वरप्पा कम्मार यांनी मारिहाळ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईश्वरप्पा कम्मार हे कामानिमित्त घराला समोरील दरवाजाला कुलूप लावून बेळगावला गेले होते। यावेळी घरामध्ये कोणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी घराचा मागील दरवाजा तोडून प्रवेश केला। घरातील तिजोरीमध्ये ठेवण्यात आलेले सोन्याचे दागिने लंपास केले आहेत। घटनेची माहिती मिळताच मारिहाळ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे। घटनेचा पंचनामा करून पुढील तपास हाती घेतला आहे। घटप्रभा कालव्यात दोघे बुडाले। घटप्रभा नदीच्या डाव्या कालव्यात पाणी भरण्यासाठी गेलेल्या दोघांचा पाय घसरला, ते दोघे जण बुडाले। दूध वाहन चालक पाणी भरण्यासाठी गेला, त्याचा पाय घसरून तो बुडाला। चालकास वाचविण्यासाठी क्लीनरने कालव्यात उडी टाकली, पण दोघेही बुडाले। क्लीनरचा मृतदेह सापडला असून चालकाचा शोध सुरू आहे। अशोक श्रीशैल डबण्णावर वय 26 राहणार हुंबरवाडी तालुका रायबाग असे मृत क्लीनरचे नाव आहे। चालक नागाप्पा काडाप्पा अंगडी वय 35 राहणार पामलदिनी यांचा शोध घेतला जात आहे। चालक बुडत असल्याचे लक्षात आल्यानंतर क्लीनरने पोहायला येत नसतानाही कालव्यात उडी घेतली, यामध्ये दोघेही बुडाले। जागरूक नागरिकांमुळे हरवलेली बालिका सापडली। आई वडिलांसह बाजारासाठी आलेली 2 वर्षांची बालिका बेपत्ता झाली होती, मात्र नागरिकांच्या जागरूकतेमुळे अवघ्या काही तासातच ती सापडल्याची घटना टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हणमसागर दाम्पत्य आपल्या 2 वर्षाच्या सहाना या बालिकेसह टिळकवाडी परिसरात आले होते। त्यावेळी बालिका अचानक गायब झाली होती। यामुळे पालकांनी शोधाशोध केली तरी ती सापडली नाही। यामुळे हणमसागर दाम्पत्याने टिळकवाडी पोलिसात धाव घेतली। रस्त्यावरून रडत जाणारी बालिका पाहून जागरूक नागरिकांनी तिची चौकशी केली। त्यानंतर तिची छायाचित्रे सोशल मीडियावरून प्रसारित करण्यात आली। त्यानंतर तिच्या पालकांनी पोलीस स्थानकाशी संपर्क साधला। यामुळे ती बालिका सुखरूपपणे आपल्या घरी पोहोचली आहे। भारत इंग्लंड कसोटी मालिकेत संघाच्या गरजेनुसार फलंदाजीत बदल। रहाणे संघाच्या गरजेनुसार फलंदाजी करण्याला मी नेहमी प्राधान्य देतो, त्यामुळे टीकाकार माझ्याविषयी काय बोलतात याकडे मी अधिक लक्ष देत नाही, असे स्पष्टीकरण भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने दिले। लॉर्ड्स कसोटीत संथ गतीने फलंदाजी केल्याबद्दल रहाणे आणि चेतेश्वर पुजारावर समाज माध्यमांवर टीकेचा भडीमार करण्यात आला। दोघांनी दुसऱ्या डावात 100 धावांची भागीदारी रचण्यासाठी 49 षटके घेतली। त्याशिवाय गेल्या काही लढती पासून सातत्याने धावा न केल्यामुळे या दोघांना संघाबाहेर करण्यात यावे असेही काहींनी म्हटले। टीकाकार माझ्याविषयी बोलत आहेत हे जाणून मला आनंद झाला, कारण महत्त्वाच्या माणसांचीच नेहमी चर्चा केली जाते। लॉर्ड्स कसोटीत मी आणि पुजारा ज्यावेळी फलंदाजी करत होतो त्यावेळी खेळपट्टीवर उभे राहणे गरजेचे होते आणि आम्ही त्यामध्ये यशस्वी ठरल्याचे समाधान आहे, असे रहाणे म्हणाला। याशिवाय शार्दूल ठाकूर दुखापतीमुळे सावरला असून तिसऱ्या कसोटीसाठी तो उपलब्ध असल्याचे रहाणेने सांगितले। ऐतिहासिक यशाचा भारताचा निर्धार।
जवळपास 3 आठवड्यांपूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्ये विक्रमी कामगिरी केल्यानंतर आता मंगळवारपासून सुरू होणाऱ्या टोकियो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक यश मिळविण्याचा निर्धार भारताच्या 54 शिलेदारांनी केला आहे। कोरोनाच्या सावटादरम्यान खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत भारत प्रथमच पदकांचे दशक साकारेल अशी आशा तमाम क्रीडा रसिकांना आहे। गत वर्षी कोरोनामुळे पॅरालिम्पिक वर्षभराने पुढे ढकलण्यात आले। यंदा मात्र जैव सुरक्षित वातावरणात प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत 163 देशातील 4500हून अधिक क्रीडापटू उपस्थित राहतील। इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत कुलाकूचे चेल्सीत दमदार पुनरागमन। 7 वर्षांनंतर आवडत्या क्लबमध्ये परतलेल्या रोमेलू कुलाकूने पहिल्याच सामन्यात छाप पाडली। कुलाकूसह रीस जेम्सने केलेल्या प्रत्येकी एका गोलच्या बळावर चेल्सीने रविवारी मध्यरात्री इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉलमध्ये आर्सेनलला 2-0 असे पराभूत केले। चॅम्पियन्स लीग विजेत्या चेल्सीने सलग दुसऱ्या विजयासह गुणतालिकेत अग्रस्थान पटकावले असून शनिवारी त्यांची बलाढ्य लिव्हरपूलशी गाठ पडणार आहे। कुलाकूने 15व्या तर जेम्सने 35व्या मिनिटाला गोल केले। टोकियोत पदक जिंकणारा भारताचा बजरंग वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळू शकणार नाही। टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणारा भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाला आगामी कुस्ती वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भाग घेता येणार नाही। ऑलिम्पिक स्पर्धेत बजरंगच्या गुडघ्याला दुखापत झाली होती। उपचारासाठी बजरंगला 6 आठवड्यांचा रिहॅबिलिटेशनचा सल्ला दिला आहे। कुस्ती वर्ल्ड चॅम्पियनशिपचे आयोजन नॉर्वेच्या ओल्सो येथे 10 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे। जोपर्यंत रिहॅबिलिटेशनचा कालावधी पूर्ण होत नाही तोपर्यंत बजरंगला सराव सुरू करता येणार नाही। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।